श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। जय भोलेनाथ। परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कॉर्पोरेट अकाउंट बीकॉम 4 सेमला कॉर्पोरेट अकाउंट जो आता पेपर आहे त्यांचा बघा आता तुम्हाला बीकॉम 4 सेम मध्ये कॉर्पोरेट अकाउंट मध्ये सर कोणकोणते चॅप्टर आहे आता तुम्ही शिकलेलेच आहात। पूर्ण 6 महिन्यामध्ये तुमचं झालेला आहे सिलेबस, परंतु तरी मी तुम्हाला एक वेळा पेपर म्हणून एक रिव्हिजन सांगत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, फायनल क्वेश्चन फर्स्ट फाइनल अकाउंट ऑफ फाइनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी म्हणजे यामध्ये तुम्हाला शेड्यूल विचारलेले आहेत। काय विचारलेले आहेत? शेड्यूल 13, 14, 1, 2, 3, 4 पासून तर 16 पर्यंतचे शेड्यूल दिलेले आहेत। तुम्हाला काय दिलेले आहे? शेड्यूल। क्वेश्चन क्रमांक पेपर पॅटर्न मध्ये तुम्हाला दिलेला राहते। पहिले सुरुवातीला क्वेश्चन क्रमांक सेक्शन ए मध्ये, कशामध्ये? सेक्शन ए मध्ये तुम्हाला एम सी आणि क्यू दिलेले आहेत। काय दिलेले आहेत? एम सी क्यू। सेक्शन मध्ये, कशामध्ये? सेक्शन ए मध्ये तुम्हाला एमसीक्यू दिलेले आहे 20 मार्क्ससाठी। किती मार्क्ससाठी? 20 मार्कासाठी। आणि त्यानंतर तुम्हाला सेक्शन बी आणि सेक्शन बी आणि सी हे 4 मार्कासाठी येतात आणि हे 8 मार्कासाठी गणित येतात। हे सेक्शन बी मध्ये किती मार्कासाठी येतात? 4 मार्क्ससाठी। किती मार्कासाठी? 4 मार्क्स। आणि सेक्शन सी मध्ये किती मार्कासाठी येतात? तुम्हाला एक्झाम्पल 8 मार्कासाठी, म्हणजेच गणित येणार आहे 8 मार्कासाठी। किती मार्कासाठी येणार आहे? 8 मार्क। म्हणजे बघा आता क्वेश्चन क्रमांक फर्स्ट म्हणजे क्वेश्चन फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी, शेड्यूल राहणार। त्यामध्ये काय राहणार आहे तुम्हाला? शेड्यूल। त्यानंतर तुम्हाला म्हणजे या गणिताचे सुद्धा एक 4 मार्कला गणित राहणार सेक्शन सी बी मध्ये, आणि सेक्शन डी मध्ये 8 मार्क, सी मध्ये 8 मार्कासाठी, सेक्शन बी मध्ये 4 मार्क्सला आणि सेक्शन सी मध्ये 8 मार्क्सला गणित राहणार। एक्झाम्पल। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये फायनल फंड फ्लो स्टेटमेंट जे या वर्षीपासून त्यांनी या 4 सेमला नवीन दिलेला आहे। म्हणजेच बघा आता हा ओल्ड सिलेबस आहे, या वर्षीच राहणार आहे। आता पुढच्या वर्षीपासून तर पुन्हा त्या म्हणजे त्या विद्यार्थ्यांना एनईपीच आहे, एनईपी असल्यामुळे सिलेबस चेंज झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा ओल्ड सिलेबस मध्ये जुन्या याच्यामध्ये येऊन राहिलेला आहे। जो आता पेपर आहे या मे महिन्यात 2025 ला फंड फ्लो स्टेटमेंट 2015 किती तारखेला समजा 2025 मे महिन्यामध्ये दिलेला आहे त्यांनी। कोणत्या महिन्यामध्ये दिलेला आहे? मे महिन्यामध्ये। तर बघा आता 31 ला दिलेला आहे हा पेपर। तर त्यानंतर तुम्हाला आता म्हणजे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 मध्ये लिक्विडेशन ऑफ कंपनी। तर लिक्विडेशन ऑफ कंपनी म्हणजे कंपनीचं जे निस्तारण झालेलं असेल, म्हणजे कंपनी काय होत असते? क्लोज होत असते। अशा वेळी कोर्टाच्या मार्फत त्या कंपनीचं निस्तारण केले जाते, म्हणजे लिक्विडेशन बनवले जाते। त्यांची संपूर्ण ॲसेट काय केली जाते? ती सेल करतात, आणि त्यानंतर सेल केल्यानंतर त्या गणितावरती त्याचं म्हणजे त्यांचा पैसा जो असतो तो पूर्ण वाटप करावा लागतो, त्याला लिक्विडेशन असं म्हणत असतात। तर हा क्वेश्चन क्रमांक 3। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 मध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल येणार। व्हॅल्युएशन ऑफ काय येणार आहे? गुडविल म्हणजे मागील गेलेल्या 4 वर्षाचं तुमचं प्रॉफिट किती कंटिन्यू विद्यार्थ्यांना म्हणजे कोणत्याही मजूर लोकांना 100 रुपये, कधी 200 रुपये, कधी 500 रुपये, कधी 400 रुपये रोज कमावत असेल तर महिन्याच्या शेवटी तो 10-15 त्याचा काय काढतो? ॲव्हरेज काढत असतो। तस त्याच्यामध्ये दिलेला तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड आणि कॅपिटलायझेशन मेथड असे तुम्हाला या व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये या 3 पद्धतीचे तुम्हाला काय दिलेले आहेत? त्यांनी मेथड दिलेले आहेत। या ॲव्हरेज प्रॉफिटला 2 फॉर्म्युले यूज करावे लागतात, सुपर प्रॉफिटला 4 फॉर्म्युले यूज करावे लागतात, कॅपिटलायझेशनला 5 फॉर्म्युले यूज करावे लागतात, आणि एक मेथड दिलेली असते तुम्हाला, एक ॲन्युटी मेथड सुद्धा येऊ शकते। कोणती मेथड येते? ॲन्युटी मेथड। त्या ॲन्युटी मेथड सुद्धा येऊ शकते। मग ॲन्युटी मेथडच्या वेळेस तुम्हाला
एक ॲन्युटी मेथड सुद्धा येऊ शकते त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा आता क्वेश्चन क्रमांक 5. क्वेश्चन क्रमांक 5. क्वेश्चन क्रमांक 5 मध्ये जो ॲन्युटी मेथड मध्ये 2.344, 2.344, 8.3045 असं तुम्हाला त्याचा पर्सेंटेज दिलेला राहणार, त्यांनी मल्टिप्लिकेशन करावं लागते. त्या ॲन्युटी मेथड असं म्हणत असतात त्याला यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5. क्वेश्चन क्रमांक 5 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. आता याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये इंटरन्सी मेथड आणि नेट असेट मेथड, म्हणजे असेट मधून लॅबिलिटी मायनस करायची आणि त्याला डिवायडेशन असेट डिवायडेशन बाय इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स किती आहे, अमाऊंट नाही, त्याचे इक्विटी शेअर्स किती आहेत ते पाहावं लागतं. म्हणजेच त्याला एक इंटरन्सी मेथडला नेट असेट असं म्हणत असतात. इंटरन्सी मेथड आली तरी नेट असेट मेथड काढायची, नेट असेट मेथड आली तरी इंटरन्सी. त्यानंतर आहे यील्ड मेथड. यील्ड मेथड विचारलेलं असेल तर 2 मेथडची तुम्हाला त्यांची काय करावं लागते, सुरुवात करावं लागते. म्हणजेच तुम्हाला सांगितलेलं आहे मी हे किती मार्काला यासाठी येणार, क्वेश्चन क्रमांक 12 मार्क्स, 12 मार्क्स, 12 मार्क्स, 12 मार्क्स आणि क्वेश्चन क्रमांक 5 सुद्धा 12 मार्क्स साठी येणार आहे. लक्षात ठेवायचा. फंड फ्लो पहिल्या याच्यामध्ये शेड्यूल येतील, दुसऱ्या याच्यामध्ये क्वेश्चन क्रमांकाला फंड फ्लो येणार, नंतर लिक्विडेशन येणार, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आणि त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. आणि तुम्ही कधी तीनही एकदम परफेक्ट केलेले असतील, तुम्हाला अगर कठीण जात असेल आणि तीनही परफेक्ट केलेले असेल तरीही तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय होता, पास होता. त्याच्यावरती तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगर MCQ हे अगर 20 मार्क्सला दिलेले आहे आणि त्यापैकी तुम्हाला एकही येत नसेल, काय होत नसेल, एकही येत नसेल, तर तुम्हाला सांगतो A, B, C आणि D असे तुम्हाला हे काय दिलेले असतात, पर्याय निवडा दिलेले असतात, आहे की नाही. तुम्हाला चॉईस करावं लागतात. तर नेहमी करता सगळ्या याच्यामधून B चॉईस करायचा. कोणता चॉईस करायचा, B. कोणता चॉईस करायचा, B. सगळ्यात जास्त मार्क मिळवण्यासाठी सांगत आहे. तर तुम्हाला या 20 MCQ मध्ये 20 अगर तुम्ही B अगर कोणताच येत नसेल, माहित असेल तर क्लिक करा, नसेल माहित तर B वर दाखवून द्या सगळ्या याच्यामध्ये. तर तुम्हाला माहिती आहे का, त्यामध्ये कमीत कमी 8 किंवा 9 मार्क्स मिळू शकतात. 8 मार्क किंवा 9 मार्काच्या MCQ मध्ये B मार्काचाच हा जो असतो हा एकदम परफेक्ट आन्सर असते त्याचा. बघून घ्या जाणे. ओके, पेपर पॅटर्न हा लक्षात आलेला, म्हणजे क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न सांगितलेला आहे तो तुमच्या लक्षात आलेला असेल. ओके, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.